सरकारच्या चीनला मोठा दणका, तर अमेरिका चीनच्या वस्तूंवर 104% कर लादणार. चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय. ट्रम्प प्रशासनाकडून शेकडो परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द, तर कॅलिफोर्निया आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह अनेक परदेशी विद्यार्थ्यांना याचा फटका. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता. भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय, संबंध सुधारण्यावर सुद्धा भर. भारतातून आयात वाढवण्याचं चीन सरकारचं लक्ष. भारतातील चीनचे राजदूत शू फोइंगहोंग यांच्याकडून भाष्य, तर जिनपिंग यांचा राष्ट्रपती मुर्मूंना भारत चीन व्यापाराबाबत संदेश. लवकरच चर्चा होण्याची ही संकेत. ट्रम्प सरकारची धोरणं आणि निर्णयांची शेअर बाजाराला मोठी झळ. ट्रम्पच्या शपथविधीपासून आतापर्यंत भारतीय गुंतवणूकदारांचं 45 लाख कोटींचं नुकसान. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कृषी मंत्री कोकाटेंना खडे बोल, तर पक्षणीत आणणारी वक्तव्य नकोत. दादांचं बैठकीत वक्तव्य, तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा. कोकाटेंना बेशिस्त वागणुकीवरून सुद्धा दादांनी झापल्याची सूत्रांची माहिती. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी. हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचाही उल्लेख. कुठला तरी भैया मनसेची मान्यता रद्द करावी म्हणून कोर्टात गेलाय. मराठी माणसाचा पक्ष बंद करण्यासाठी भैया प्रयत्न करणार असतील तर त्यांना मुंबईत राहू द्यायचं की नाही याचा विचार करावा लागेल. संदीप देशपांडेंचा इशारा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर, तर मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर. माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल मात्र अद्याप प्रतीक्षेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व हॉस्पिटल्सना नोटीस, तर तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट न घेण्याच्याही सूचना. डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार. पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला देणार नोटीस, तर 27 कोटींचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत असल्याची माहिती. मंगेशकर रुग्णालय प्रकरणी पुणे पोलिसांचं ससून रुग्णालयाला पत्र, तर गर्भवती महिलेला उपचाराविना 5.5 तास रुग्णालयात बसवून ठेवल्याचं उघड. ससून लेखी पत्र लिहून पोलिसांनी माहिती मागवली, तर वैद्यकीय हलगर्जीपणा आढळल्यास पोलीस गुन्हा दाखल करणार. राहू केतू डोक्यात गेलात आणि 10 लाख मागितले. डॉक्टर धनंजय केळकरांचं वक्तव्य. वक्तव्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप. भविष्यात एखादा रुग्ण दगावला तर रुग्णालयामध्ये राहू केतू होता असं सांगेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विशाल विमल यांची धनंजय केळकरांवर टीका. चित्रसेन खिल्लारेंनी घेतली भिसे कुटुंबियांची भेट, तर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी चित्रसेन खिल्लारेंनी जमीन दिली होती. डिपॉझिट घेण्याची पॉलिसी मंगेशकर रुग्णालयाची आणि कारवाई मात्र डॉक्टरवर. डॉक्टरचा राजीनामा घेऊन दीनानाथ रुग्णालयाच्या संचालक बोर्डावर आलेला राहू केतू दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न. रुग्णालयाच्या संचालक बोर्डावर खुनाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांची मागणी. गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे अविनाश शिरगावकरचा मृत्यू, तर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांचा आरोप. पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर पुणे पोलिसांकडून जमावबंदी. 5हून अधिक लोकांना एकत्र येण्यास या ठिकाणी रुग्णालयात मध्ये बंदी, तर आंदोलनामुळे होणाऱ्या अडचणी लक्षात घेता पुणे पोलिसांचा मोठा निर्णय. फुले चित्रपट 15 दिवस पुढे ढकलण्यात आला, तर आनंद दवेंची माहिती. अनंत महादेवन यांनी चर्चेची तयारी दाखवली. महादेवन यांनी सिनेमा प्रदर्शित करणं 15 दिवस पुढे ढकललं. आनंद दवेंची माहिती. फुले चित्रपटातल्या काही दृश्यांवर आनंद दवेंचा आक्षेप. चित्रपट एकतर्फी नको, आनंद दवेंची मागणी. तर काही दृश्यांवर आक्षेप असल्याचं विचार करू. फुले चित्रपटाच्या वितरक उमेश बन्सल यांचा दवेंना फोन. फुले चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली भुजबळांची भेट, तर फुले दाम्पत्यानं सहन केलेला त्रास समाजाला कळायला हवा. भुजबळांची प्रतिक्रिया. प्रशांत गोरटकरला जामीन मिळणार की नाही, दुपारच्या सत्रात न्यायालय निकाल देणार. कोल्हापूर सत्र न्यायालयातील सुनावणी सध्या पूर्ण. आरोपी खोक्या भोसलेच्या पत्नीनं घेतली अजितदादांची भेट, तर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेत. धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होतो. भोसले कुटुंबियांचा आरोप. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान. तपास अधिकारी असलेले अनिल गुजर आणि इतर अधिकाऱ्यांचा सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सन्मान. अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांकडून आरोपपत्र दाखल, तर आरोपी विरोधात सबळ पुरावे असलेलं 1000हून अधिक पानांचं आरोपपत्र दाखल. आरोपी शरीफुलच्या डाव्या हाताचे ठसे घरात सापडल्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आरोपपत्रात. पंजाबच्या जालंधरमधील भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट प्रकरणी दोघांनाही अटक. अटक झालेले आरोपी झिशान अख्तरचे हस्तक. अटकेत असलेले दोन्ही आरोपी बिश्नोई गँगचे सक्रिय सदस्य. झिशान अख्तर हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातला आरोपी.
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये राज्य सरकारला नोटीस, तर औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला नोटीस पाठवली. प्रकरणात पुढील सुनावणी आता 29 एप्रिलला होणार. सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालाय. प्रकरणाच्या चौकशीसाठी कोर्टामार्फत एसआयटी नेमा. अन्याय झाल्यानंच आम्ही कोर्टात आलो. प्रकाश आंबेडकरांची मागणी. वक्फ सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी, तर वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅझेटही प्रसिद्ध. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आता लवकरात लवकर हे प्रयत्न केले जातात. वक्फ सुधारणा विरोधात आता सुप्रीम कोर्टात आतापर्यंत 15 याचिका दाखल. 15 एप्रिलला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याचीही शक्यता. वक्फ बिलाला विरोध केल्यानं ठाकरेंचे पदाधिकारी भाजपमध्ये. चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. महाविकास आघाडी ही विकासाला बाधा असल्याची टीका. निवडणुकीआधीच आम्ही सांगत होतो कर्जमाफी होणार नाही. कर्जमाफीवरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा. 50 रुपयांनी सिलेंडरचे दर वाढवले. राज्यात चाललंय तरी काय, सुळेंचा सवाल. महागाईमुळे देशातील जनतेला चटके बसतायत. सिलेंडर आणि पेट्रोलच्या किमती वाढल्या. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. खासदार विशाल पाटील तरुण दिसतात, पण तरुण नाहीत. आमदार रोहित पाटलांचा विशाल पाटलांना चिमटा, तर मी एकटाच तरुण आहे. रोहित पाटलांच्या वक्तव्यानं हशा. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अधिकाऱ्यांचं नेक्सस असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप, तर अधिकाऱ्यांकडून राज्याच्या तिजोरीची लूट सुरू असल्याचा सुनील मानेंचा आरोप. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर 16 एप्रिलला पुढील सुनावणी, तर एखाद्या गंभीर प्रकरणाच्या तपासाप्रमाणे पोलीस वागतायत. कुणाल कामराच्या वकिलांचा युक्तिवाद. कुणाल कामरा मुंबईत आल्यावर त्याचं स्वागत करावंच लागेल, संजय शिरसाट यांचा इशारा. अंजली दमानिया यांना पोलीस प्रशासनाकडून संरक्षण द्यावं. ठाकरेंच्या शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख संजय भोसले यांची मागणी, तर संजय भोसले यांचं महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र. मराठवाड्यामध्ये अल्पवयीन मुलींना फसवणारी टोळी कार्यरत. लहान मुलींना प्रेमात पाडून संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना. अंजली दमानियांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडे आता चौकशीची मागणी. ठाणे महापालिकेतील गैरव्यवहारासंदर्भात यापुढे सुद्धा आवाज उठवणार. पुराव्यासकट सर्व समोर आणणार. भाजप आमदार संजय केळकर यांचा इशारा. रत्नागिरीतील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश. मातोश्रीवर पक्षप्रवेश संपन्न. उद्धव ठाकरेंनी बेटकरांना शिवबंधन बांधलं. 2029 मध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार. मैदान अभी आगे है, हम फिर वापस आने वाले हैं, चंद्रकांत खैरेंचं विधान. उद्धव ठाकरे तेव्हा सोबत आले असते तर शिंदेंनी उठाव केला नसता. काँग्रेस सोबत जाण्याचा ठाकरेंचा निर्णय चुकला. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया, तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असं अजिबात वाटत नाही, आठवलेंचं वक्तव्य. 2029ला पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील. बीकेसीतील इंडिया ग्लोबल फोरमच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मोदींच्या उत्तराधिकारी कोण या मुद्द्यावर फडणवीसांचं उत्तर. शरद पवार 12 आणि 13 एप्रिलला सोलापूर दौऱ्यावर. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्राम चव्हाणांच्या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण करणार. दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी राखीव वेळ. कर्जतमध्ये आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा संवाद मेळावा. सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीनं जिल्ह्यातील कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतणार. रायगडच्या विकास कामांसंदर्भात अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक. मंत्री आदित्य तटकरे, खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती, मात्र भरत गोगावले बैठकीला अनुपस्थित. मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर युवा सिनेट सदस्यांकडून आक्षेप, तर विधी शाखेच्या 3ऱ्या वर्षाच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका. अर्ध्या तासानं नवीन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका दिल्याची माहिती. ठाकरेंच्या युवा सेनेचं राज्यपालांना उपहासात्मक पत्र. कलिना कॅम्पसमधील दुरुस्तीच्या कामावरून ठाकरेंच्या युवा सेनेचं पत्र. पत्रात कलिना कॅम्पसमध्ये शहांच्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख, तर अमित शहांची काळजी घ्यावी, उपहासात्मक टोला. किरीट सोमय्यांनी घेतली जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट, तर जन्मदाखल्यांसाठी बनावट कागदपत्रांची चौकशी करण्याचीही मागणी. बुलढाण्याच्या पालकमंत्र्यांनी ताटकळत ठेवलं पीपल्स रिपब्लिकन पक्षाचं आंदोलन. भडगावमध्ये बौद्ध बांधवांसाठी स्मशानभूमी बांधण्याची मागणी. संतप्त ग्रामस्थांकडून घोषणाबाजी करत जिल्हा प्रशासनाच्या निषेध. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री ठाण्याच्या उपवन तलाव परिसरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीसाठी येणार होते, मात्र भाविक आले आणि बागेश्वर बाबा कार्यक्रमाला आलेच नाहीत. 3 तास वाट पाहत बसलेल्या भाविकांना आणि आयोजकांनी कुठलीच माहिती न दिल्यामुळे संतप्त भाविक या ठिकाणी व्यक्त केले. म्हणजे राऊतांचं नरकातील स्वर्ग हे पुस्तक लवकरच बाजारात येणार. राऊतांच्या तुरुंगातल्या 100 दिवसांच्या अनुभवाबद्दल या पुस्तकात लिखाण.
बनावट कागदपत्रांद्वारे लाडक्या बहिणींच्या नावे अर्ज, मानखुर्दमधील 35 महिलांच्या नावे 20 लाखांचं कर्ज घेतल्याचं उघडकीस. आरोपींमध्ये वित्त कंपनीतील 2 कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश. सातारा जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला. सातारा शहरामध्ये 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर नागरिकांनी आता शीतपेयांकडे आपली वाट वळवली. जालन्यात तापमानाचा पारा 42 अंशांवर. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे रस्त्यावरील वर्दळ सुद्धा कमी. कणकवलीमध्ये स्थानिक आणि परप्रांतीयांमध्ये बाचाबाची, तर पतीला स्थानिकांनी मारहाण केल्याचा परप्रांतीय महिलेचा आरोप. भाजीचं दुकान लावल्यानंतर महिलेकडून स्थानिकांसोबत अरेरावीची भाषा, स्थानिकांचा आरोप. धाराशिवच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसह 10 जणांच्या चौकशीचे आदेश. धाराशिवच्या उपळा गावातील शेतजमिनीच्या फेरफारात हेराफेरी केल्यानं चौकशीचे आदेश दिल्याची माहिती. रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल हरवल्यास आता 139 मदत वाहिनी क्रमांकावर तक्रार नोंदवण्याची सुविधा. मुंबई रेल्वे स्थानक आणि परिसरातनं रोज 5 ते 10 प्रवाशांकडून मोबाईल चोरीच्या तक्रारी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. बँकॉकवरून आलेल्या एका प्रवाशाकडून अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती. पुणे महापालिका, जिल्हा परिषद, पीएमआरडीएनं जिल्ह्यातील धरणांच्या स्वच्छ पाण्यासंदर्भात सर्वकष आराखडा तयार करावा. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. नाशिकच्या येवल्यामध्ये पाण्यासाठी शेतकरी आक्रमक. पाण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. देशमाने बुद्रुकमधील पाणी वापर संस्थांना सोडण्याची मागणी. सोलापुरातील दूषित पाणी पुरवठ्याविरोधात शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे आक्रमक, तर ज्योती वाघमारेंनी पालिका आयुक्तांना विचारला जाब. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी असताना महापालिका आयुक्त मुंबईत मॅच बघतायत. अंबादास दानवेंचा छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्तांवर निशाणा. शिंदेच्या शिवसेनेकडून नवी मुंबई युवा सेना जिल्हाप्रमुखपदी अनिकेत म्हात्रे यांची नियुक्ती, तर काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात त्यांनी केला होता पक्षप्रवेश. नांदेडच्या किनाळ्यामध्ये महादेव यात्रा उत्सवाला सुरुवात. महादेवाची काठी नाचवण्याची अनेक वर्षांची इथे परंपरा. यात्रा उत्सवाला हजारो नागरिकांची गर्दी. अकोल्याच्या बाळापूरमधील तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या उद्घाटनासह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. पारस गावात हा भव्य सोहळा संपन्न. खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते इंदापूरच्या मानाच्या कावडीची आरती. हर हर महादेवाच्या गजरात श्रद्धेचा हा उत्सव या ठिकाणी रंगला. कर्ज वसुली आणि ठेवींमध्ये सिंधुदुर्ग बँक कोकणात पहिली ठरली. कर्ज वसुलीत सुद्धा चांगलं काम करत जिल्हा बँक अव्वल ठरली. शक्तीपीठ विरोधात आंदोलन करणारे सहाय्यक शिक्षक गिरीश फुंडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई, तर कारवाई मागे घेण्याची विविध शिक्षक संघटनांची मागणी. हिंगोलीमध्ये महिलांच्या कर्करोग संदर्भात संजीवनी अभियान मोहीम सुरू, तर महिला दिनाचं औचित्य साधून मोहिमेचं आयोजन. महिलांवर मोफत उपचार करून कर्करोग मुक्त जिल्हा करणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये रामरथ आणि गरुड रथ यात्रा, तर कामदा एकादशीला श्रीराम आणि गरुड रथ यात्रा काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आक्रमक. आमदारांच्या घरासमोर 11 तारखेला मशाली पेटवून प्रहारचं आंदोलन. करमाळा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचं आंदोलनाचं निवेदन. धाराशिवच्या मुरुम येणुगूर या परिसरामध्ये अवकाळी पाऊस, तर आंबा, द्राक्ष, केळी, इतर फळबागांचंही यामुळे मोठं नुकसान. नांदेडच्या अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान. पावसामुळे उन्हाळी ज्वारी भुईसपाट, तर अर्धापूर तालुक्यातल्या चेनापूरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांकडून आता नुकसान भरपाईची मागणी. अमरावतीमध्ये वन्य प्राण्यांमुळे पिकांचं नुकसान भरपाईसाठी वन संरक्षण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या. तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी.